स्पीक इंग्लिश, आय एम स्पीक इंग्लिश. मला ते थोडं थोडं जमते म्हणून बोलायचं. कीर्तनापुरतं पाठ करावंच लागत असतं. आणि डॉक्टर साहेब बसलेले त्याकडे चुकलं तर म्हणजे ही गुलाबी छान इंग्रजीत बोलायला लागले. डोंट टॉक इन मराठी, यू टॉक इन इंग्लिश. मग ती सगळी लोक बेजार झाली. ते मला हे कुठवर ते लोकांनी विचारायचे, बाळवाराज व्हॉट आर यू डुईंग. आता खेडेगावातल्या लोकांना काय करणार, ती मला दाखवा करायचं नाही कळालं की ती अहंकारानं माजून गेलेलं होतं. ते म्हणायचं पळ पाया. हाव आर यू. ते म्हणायचे काय नाही, हाव आर यू तूच काय. ते म्हणायचं पळ पाया. सगळ्या गावातल्या लोकांना बेजार केलं, पळ पाया पळ पाया पळ पाया. लोक म्हणली महिन्यातून एक दिवस ह्यालाच देऊन टाकू आपण पाया पाडायचा. विचारायचं तर बंद करेल. एक दिवस दिला आणि मंदिरापाशी ती बसलं. सगळे लोक यायची पाया पडायची पुढे सरकायची, पाया पडायची पुढे सरकायची. त्या गावामध्ये एक आजारी माणूस होता. गुडघ्यापर्यंत धोतर घालायचा, रंगामध्ये बंडी घालायचा आणि डोक्याला पागोटं उजाळून तिथं जवळ आला. कपडे मळालेले होते त्याचे, हातात काठी देत होते कथाला आणि तो मेंढर राखलेला होता. त्यानं म्हटला महाराजाने ते कुठं लागाव बारीला. मागच्या कडेच्या डॉक्टरांना विचारलं, हे कोणते महाराज आहेत. तुम्हाला महाराज बिराज काय नाही. त्यांना अति शिकलेलं पोरग गर्वानं वगैरे विष्णू झाले ते पोरग आले आणि प्रत्येकाला इंग्रजीमध्ये बोलते. नाही आले की पाया पडायला होते. आम्ही गाव कटाळून गेला, त्याला लाईन धरून पाया पडायला होती. मला मी बघू जागरी सुटकेट केलेली कीर्तनाला आलेला महाराज सुद्धा कीर्तन तुझा घरी आला, त्याला सुद्धा जमलं नाही. ते मला मी बघतो. ते मला बघ. तो पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर त्याला मला काय चाललंय. ते मला हु आर यू. ते मला इंग्रजी झालं नको इथं मराठवाड्यात आपल्याला असला ज्ञानोबाने सांगितले आमच्या माझा मराठाची बोल उकळतो अमृताचे ती येतच ना मराठी. डोंट टॉक इन मराठी, यू स्पीक इन इंग्लिश. नाही तर उभा नाही होय तुम्हाला. त्याला सांगितलं की मागच्या कडेची म्हणजे इंग्रजी घालून नको. त्याला मला आई वाढ आम्हाला काय तुझी इंग्रजी कळत नाही, पण आम्ही जर एखादा प्रश्न तुला विचारला तर ती मला येणारच का. तू दिसतो कसा, तुझी उंची किती, काय बोलतो काय. आम्ही अमेरिकेला शिकून आलोय, तू कुठेही शिक. तुझी मराठी इंग्रजी काय आम्हाला कळत नाही, पण मी एखादा प्रश्न तुला विचारला तर तेवढा काय आणि विचारला तर लोक म्हणजे विचारलं तर काय म्हणते ती तरी बघ. हा विचारलं तर काय, तुला काय विचारायचं ते विचार. मी सगळी पुस्तकं पाठ केलेली आहे. त्यानं मला नाही उत्तर आलं तर गाव सोडून जातो, हा देश सोडून जातो, इतर हातच नाही. ते मला तू विचारून तरी बघ. हा त्याला प्रश्न विचारा मानायची मला विचारू का त्याला ऐकायला मला. त्याला मला त्या साध्या माणसाला दिसणाऱ्या प्रश्न विचारला गुळू 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 सांग काय आहे ते मला काय गुळू 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 सांग काय. त्याला मी डोकं खाली पुस्तक हे विचार करायला लागला. विचार करून करून तिला असं केस तोडायला लागला. त्याला कुठं भेटलं नाही. नाही शिकलो मला. अमेरिकेला गेलो, इंग्लंडला गेलो, भारतात आलो, पण एकदम गुरु कुठल्या पुस्तकात अजून आलेले नाही. त्याला म्हणला हल्ला का विचार करू टकलं झालं एकदम गुरुकुल कुठल्या पुस्तकात सापडलेलं नाही. ते मला हात वगैरे सांगितलं कुठल्या पुस्तकात. त्याला म्हटलं काय नाही उद्या गाव सोडून जाणार आज जातो होतं कुठल्या पुस्तकाला तेवढं सांग. त्याला मला पुस्तकात पुस्तकात काय नाही. मी रात्री घरी झोपलो होतो. चांगलं वारं सुटलं होतं. आमच्या घराच्या बाजूला एक कवटाचं झाड आहे. त्या कवटाचं झाड वाऱ्यानं हल्लं आणि एक कवट आमच्या पत्रीवर पडलं. त्याचा आवाज आला आणि पणाने खाली गुळगुळ आमची मेंढी खाली बसलेली होती. तिच्यावर पडलं मेंढी वाटले मी आलो. कुठं काय शाळा शिकायला